Hello, hello. This is the My Artifact episode number 2020 2041. Yes, 2041. आजची तारीख आहे 24 सप्टेंबर 2020. वाजले आता रात्रीचे वाजले एक 9:45 वाजल्या. आणि माझे कोऑर्डिनेट दिसतात का याच्यात? एकदा मी थोडस चेक करतो. 1 मिनिट थांब बस. याच्यामध्ये टूल्स मध्ये कॉन्टॅक्ट रेकॉर्डर कंपास कुठे आहे? हा, कंपास. ओके. सो याच्यामध्ये ओके, माझे कोऑर्डिनेट्स आहे नॉर्थ 20°43' 49" नॉर्थ, 78°34' and 31" ईस्ट. ओके. आणि याला थोडस कॅलिब्रेट करायचं आहे मोबाईलला, बिकॉज दिस इज द फर्स्ट टाइम. ओके. सो दिस इज माय कोऑर्डिनेट्स. आणि ऍक्च्युली कसं आहे, व्हॉट आय एम डुईंग इट, या म्हणजे का, म्हणजे माझा म्हणण्याचा प्रयत्न काय आहे, इट वॉज लाईक दॅट की मला असं वाटते की जेव्हा मी लेवल 4 वर जाईल, येस, लेवल 5 अजूनपर्यंत डिसाईड नाही माझ्या लाईफची. येस, मी ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे व्हॉट इज लेवल 1, 2, 3, 4, 5. ओके. तरी मी एकदा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. लेवल 1 म्हणजे एक प्रकारे सुरुवात, एक बिगिनिंग. ओके. युजली माझे लेवल्स हे डिसाईड करते की मी कुठे राहतो किंवा कुठून काम करतो किंवा कुठे काम करतो, हे डिसाईड करते. ओके. सो इट जस्ट लाईक मी लेवल 1 वर आहे, म्हणजे याचा मिनिंग असा आहे की मी जस्ट विचार करत आहे माझ्या डेस्टिनी बद्दल वगैरे, आणि कोणताच असा जॉब करत नाही, काही नाही आहे, घरात बसून आहे. ओके. इट्स अ कम्प्लिटली बिगिनिंग. ती ही आहे माझी लेवल 1. लेवल 2 आहे ज्या स्टेजमध्ये मी घरात नाही आहे, घराच्या बाहेर आहे. ओके. आणि जॉब करत आहे. ओके. आणि थोडं बहुत पैसा कमवत आहे, आणि थोडा बहुत आपल्या जे आवडते त्या गोष्टीवर थोडस स्टडी करत आहे, म्हणजे काही क्लासेस किंवा कुठे कोर्सेस, कुठे ऑनलाईन किंवा कुठे युट्यूबवर तरी. ओके. पण थोडस नजदीक. ओके. लेवल 2. आता मी लेवल 2 वर आहे. आता तू लेवल 2 वर कसं काय म्हणू शकतो, तू तर घरी आहे. ऍक्च्युली इट इज नॉट. ऍक्च्युली मी म्हणलं गेलं ना, इट्स लाईक लेवल 3 वर असं म्हणू शकतो. बट आय एम नॉट सेईंग इज लेवल 3. येस, इट्स लेवल 2 ची एंडिंग असं म्हणू शकतो. या लेवल 2 मध्ये कसं आहे की या स्टेजमध्ये मी घरी तर आहे, दॅट इज ओके. येस. बट कसं आहे की मी फुल फ्लेजेड या कामामध्ये वळलेलो आहे, आणि राईट नाव मी ते काम करून पण राहिलो आहे, आणि इट्स फुल पोटेन्शियल देऊन राहिलो या गोष्टीकडे. सो ऑब्विसली मी लेवल 2 वर आहे. ओके. लेवल 3 आहे ती म्हणजे की या लेवलमध्ये मी एका मुंबई शहरामध्ये आहे. येस. आणि इथे मी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे, ॲज अ असिस्ट करत आहे किंवा डिरेक्ट करत आहे किंवा काही करत आहे. तू समज जर मराठी मीडियम किंवा मराठी सिरियल्स किंवा मराठी मूवी जरी बनवत आहे, तरी तू लेवल 3 वर आहे. ओके. म्हणजे जे नॅशनल लेवलचं जे काम आहे ना, ते लेवल 3 वर आहे. ओके. समज जर तू इंटरनॅशनल लेवल, म्हणजे जस्ट लाईक तू न्यूयॉर्कला गेला, न्यूयॉर्कला पण काम केले, बट वापस तू बॅक टू इंडिया आला. या माझी लेवल 3 केव्हा खतम होईल, या हे मी ठरवून ठेवलंय. ऑब्विसली जेव्हा माझी फिल्म बायनरी कोड कम्प्लीट बनेल आणि ती त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शन इज खूप मोठा होऊन जाईल, या मोस्टली इंटरनॅशनल लोक पण त्यांची तारीफ करेल, तर तेव्हा माझी लेवल 3 कम्प्लीट होईल. ओके. आणि लेवल 4 मध्ये काय की याच्यामध्ये मी हॉलिवूडमध्ये फिल्म्स बनवत आहे. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर पासून ते अवतार लास्ट एअर बेंडर. ओके. याच्यामध्ये मी फुल फ्लेजेड हॉलिवूडमध्ये काम करत आहे, आणि हॉलिवूड म्हणजे अमेरिकनमध्ये निकलोडियन सोबत पार्टनरशिप करून मी माझे फिल्म्स अवतार द लास्ट एअर बेंडर कम्प्लीट करत आहे. ओके.
तर लेवल 4 पर्यंत माझी लाईफ सेट आहे. या म्हणजे मी माझ्या लाईफचे लेवल 4 पर्यंत टार्गेट तर अचीव्ह करणारच आहे, हे पक्क म्हणजे पक्क म्हणजे पक्क. ओके, याच्यामध्ये मी फुल एफर्ट देईल प्रत्येक गोष्टीमध्ये. आता तुम्हाला ऐकण्यासाठी खूप अजीब वाटेल बिकॉज ऑफ दॅट की भाई तू किधर आहे और किधर की सोच रहा है, बट इट वॉज नॉट लाईक दॅट. या म्हणजे जस्ट लाईक आपण जर असं म्हणतो की या गोष्टी माझ्यासोबत कधी होणारच नाही किंवा या गोष्टी खूप दूर आहे, तर ऑब्विसली दूरच राहणार आहे. या ते कधीच जवळ राहणार नाही. यू जस्ट थिंक बिग. म्हणजे कसं आहे की तुला विचार मोठा करावा लागेल, तेव्हाच तुला तिथपर्यंत जाण्याचा मौका भेटतो आणि तिथपर्यंत अपॉर्च्युनिटी भेटते आणि आपण तो ग्रॅब करायचा. दॅट इज द ओनली थिंग वी नीड. होय, कारण कसं आहे की आपल्याला वाटते की या गोष्टी खूप मोठ्या, ऑब्विसली मोठ्या आहे. या म्हणजे राईट नो मी वर्धेत आहे आणि हॉलिवूडच्या गोष्टी करून राहिलाय, म्हणजे जो ऐकणारा व्यक्ती आहे त्याला वाटेल की भाई तू ओव्हर कॉन्फिडंट हो रहा, बट दॅट इज नॉट. या म्हणजे माझ्या शब्दामध्ये ओव्हर कॉन्फिडंटचा व्यक्ती बिलकुलच नाही. या ऍक्च्युली मी कॉन्फिडंट आहे. कॉन्फिडंट म्हणजे की मला माहित आहे मी ते करू शकतो. अहंकार नाही आहे की मी ते हॉलिवूडमध्ये जाईन वगैरे. नो, मला कॉन्फिडंट आहे. आणि असं एकदम खाली पिली कॉन्फिडंट नाही, माझ्यापाशी एक रिझन पण आहे का मी तिथे कशासाठी चाललोय, मला तिथे जाऊन कोणतं काम करायचं आहे. म्हणजे मला तिथे जाऊन लवता द लास्ट बेंडरची एक फुल सिरीज बनवायची आहे. ओके, तर दॅट्स वाय आय एम गोईंग देअर. सो एक पर्टिक्युलर रिझन पण आहे तेवढ्या दूर जाण्यासाठी, आणि माझ्यामध्ये मला असं वाटते की ते टॅलेंट पण आहे आणि मी ते करू शकतो. हा कॉन्फिडंट पण आहे. ओव्हर कॉन्फिडंट नाही, कॉन्फिडंट आहे. ओव्हर कॉन्फिडंट म्हणजे कसं आहे की विदाऊट ए रिझन. या म्हणजे तुला हॉलिवूडमध्ये जायचं आहे, ओके, बट तुला रिझन नाही माहित की मी जाऊन कशासाठी राहिलो आहे किंवा व्हाय एम आय गोईंग देअर. या म्हणजे तुला असं वाटतंय का हा मी समडे एक हॉलिवूडमध्ये फिल्म बनवीन. यस, इट इज नॉट. मला तिथे जाऊन एक काम करायचं, एक प्रोसिजन करायचं आहे. सो दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट टू मी. सो आय एम रिअली कॉन्फिडंट अबाउट दॅट की मी लेवल 4 पर्यंत कॉन्फिडंट आहे. लेवल 5 माझ्या लाईफमध्ये एक्झिस्ट करते, बट याच्याबद्दल मी कॉन्फिडंट नाही लेवल 5 बद्दल. हा लेवल म्हणजे याच्या लेवल 5 मध्ये पण एक रिझन आहे, पर्टिक्युलर रिझन आहे. बट हे जे लेवल 5 आहे ना, ते शायद अति होऊन जाईल. या म्हणजे आतापर्यंत मी जे म्हणलं ना, हे एक प्रकारे म्हणजे कॉन्फिडंट वालं म्हणलं. आणि म्हणजे मी अगोदर असं म्हणलं ना की टार्गेट जरी किती मोठा असला तरी आपण त्याला अचीव करणं आपलं काम आहे. ओके, बट जे लेवल 5 मधलं आहे ना, हे लेवल 5 मी एकदा लेवल 5 बद्दल सांगतो. लेवल 5 मध्ये काय आहे की या स्टेजमध्ये मी फिल्म इंडस्ट्रीमधून बाहेर निघालोय. मी UN मध्ये काम करतोय आणि इथे एक वन वर्ल्ड वन नेशन अग्रीमेंटचा एक चेअरमॅन आहे मी. आणि माझं काम आहे की पूर्ण कंट्रीजला युनाईट करणं, एकत्र करणं. ऑब्विसली यांचे काही पॉलिसीज आहे, काही असेंबल्स आहे, काही सेशन्स आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये जाऊन त्यांचं अप्रुव्हल घ्यायचं आहे. त्यानंतर लोकांना त्याचा इन्फ्लुएन्स पण क्रिएट करायचा आहे. सो मच थिंग्स. ओके, सो इट्स अ लेवल 5. म्हणजे मी असं म्हणत नाही का मी एक प्रकारे युनाईट म्हणजे म्हणजे पूर्ण दुनियाला एकत्र करीन वगैरे, बट आई डू फील समटाइम्स की यस मैं कर सकता है ये. कधी कधी माझ्या डोक्यामध्ये विचार पण येते. समटाइम्स वी जस्ट लाईक जेव्हा मी ड्राईव्ह करत राहतो ना, तर माझ्या डोक्यामध्ये बहुत अजीब अजीबसे थॉट्स येतात. या युजली कसं आहे, मी घरातून निघतो, आईने सांगितलं 1 लिटर दही आण, मी गाडी काढतो आणि बस मार्केटमध्ये घुमतो. मला माहितच नाही का कुठं जायचं. या आज ऍक्च्युली असंच झालंय. आज सांगू आज मी काय विचार करलो. आज आईनी चिकन आणायला लावलं, दही आणायला, खूप सारे आयटम सांगितले. तर मी गाडी काढली आणि ऑल दिस वाईल ड्रायव्हिंग करताना मी हेच विचार करून राहिलोय की मी माझ्या लेवल 5 मध्ये लोकांना इन्फ्लुएन्स कसा करेन, लोकांचे सेशन्स कसे काय घेईन, मी कोणकोणते टॉपिक कशाप्रमाणे मांडीन वगैरे. तर मी ऑल द टाइम ह्याच्याबद्दल विचार करून राहिलोय. माझ्या डोक्यातून थॉट्सच गेला, दुकान मागे चाललं गेलं तरी मी समोर जाऊनच राहिलोय. या इट वॉज दॅट.
सो अशाप्रमाणे माझ्या लाईफमध्ये काही लेवल्स आहे. ओके. युजली तुम्हाला असं वाटेल की म्हणजे लाईक मला असं वाटतं की माझी लाईफ आय वॉज रिअली प्लॅन रिअली वेल. या म्हणजे मी एव्हरी डे प्लॅन करतो की माझ्या एव्हरी लाईफमध्ये का करायचं आहे, कशाप्रमाणे करिअर कशाप्रमाणे सेट करायचं आहे, कशाप्रमाणे काम करायचं आहे, सो मच थिंग्स. ओके. सो माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. ओके. कारण शायद मला असं वाटते किंवा जस्ट लाईक समटाइम्स मी स्टार्टिंगला म्हणजे 1-2 वर्षा अगोदर मी असा विचार करायचो की मी अति जास्त विचार करतोय बा. म्हणजे अति जास्त म्हणजे याच्याबद्दल मी विचार करत होतो. या म्हणजे युनायटिंग द वर्ल्ड हा जो थॉट्स आहे ना, हा माझ्यामध्ये केव्हा आला, जेव्हा मी 2 वर्ष अगोदर येस की तेव्हा मी एक व्हिडिओ बघितला होता युट्यूबवर. द नॉलेज हे एक चॅनल आहे. याच्यामध्ये एक थॉट्स गेला होता की समजा जर एखाद्यानी समजा दुनिया एकत्र केली किंवा समजा जर पूर्ण देश एक पूर्ण नेशन असतं तर व्हॉट वुड बी, म्हणजे कशाप्रमाणे पॉसिबिलिटी असत्या. तर त्यांनी जे पॉसिबिलिटी सांगितल्या ना, त्यांनी असं सांगितलं का खूप काही डिझास्टर होईल, कंट्रोल राहणार नाही, लॉ अँड ऑर्डरचा फुल एकदम गैरवापर होईल वगैरे वगैरे, सो मच थिंग्स. येस, इट वॉज डेफिनेटली नॉट. या म्हणजे असं काहीच होणार नाही. जेव्हा मी म्हणजे जस्ट लाईक आय फील इनसाइड मी, या म्हणजे मला असं वाटतंय की समटाइम्स असा काही प्लॅन आहे किंवा असा काही एक प्रकारे समजा जर पॉलिसी आहे, समजा जर त्या पॉलिसी थ्रू आपण गेलो ना, तर वन वर्ल्ड वन नेशन याचा मिनिंग असं नाही आहे की एक व्यक्ती पूर्ण दुनियावर राजकारण. नो. इट वॉज लाईक दॅट की म्हणजे याची गरज का आहे बा. या ऍक्च्युली कसं आहे की आपण एका मोठ्या कंट्रीमध्ये राहतो, आपण इंडियामध्ये राहतो, त्यामुळे आपल्याला कंट्रीचा फारसा इफेक्ट वाटत नाही. हा म्हणजे जस्ट लाईक की आपली देश आहे जो खूप मोठा आहे आपल्या याच्यामध्ये ओन मध्ये. ओके. बट खूप सारे लिमिटेशन्स आहे. म्हणजे असं आहे की मला अमेरिकेत जायचं आहे तर मी जाऊ शकत नाही इझिली, मला विजा काढावा लागतो वगैरे वगैरे. ओके. या साऱ्या गोष्टी जे की इम्पॉर्टंट पण आहे. या म्हणजे कसं आहे की तुम्ही कुठले रेसिडेन्स आहे हे, राईट. इवन काही असं आहे की नॉट ओनली फॉर ट्रॅव्हलिंग. मी एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. चायना डेव्हलप होत आहे, अमेरिका डेव्हलप होत आहे, इंडिया पण डेव्हलप होत आहे, युरोपमध्ये पण खूप सारे कंट्रीज डेव्हलप होत आहे, इवन आफ्रिकेमध्ये पण डेव्हलप होत आहे. मी असं नाही म्हणत, सगळेच कंट्रीज आपापल्या हिशोबाने डेव्हलप करत आहे. ओके. बट डेव्हलप करण्याचा जो रेशो आहे, म्हणजे किती कोणत्या स्पीडनी कोणती कंट्री डेव्हलप करत आहे, तर याच्यामध्ये ज्यांच्यापाशी खूप जास्त वेल्दी आहे, ज्यांच्यापाशी खूप जास्त पैसा आहे, ते जास्त डेव्हलप करत आहे. म्हणजे मानून घे माझ्यापाशी 10 घरं आहे. ओके. आणि 10 घरामध्ये 10 फॅमिलीज आहे. ओके. आता प्रत्येक फॅमिली आहे ना, आपण घेऊ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. तर याच्यामध्ये काय आहे की जो एक पहिलं घर आहे ना, त्याला भेटतो 1 लाख रुपये पेमेंट, दुसरं घर आहे त्याला 2 लाख, तिसरं घर आहे 3 लाख, चौथं घर आहे 4 लाख, अशा प्रमाणे 10वं घर आहे त्याला 10 लाख रुपये प्रति महिना भेटतो. ओके. आता हे कसं भेटतंय वगैरे याच्याबद्दल नाही सांगत आहे, यांना बस भेटत आहे. ओके. तर मला सांग की कोणती फॅमिली वेल्दी आहे, राईट. ऑब्विसली जे 10th नंबरची जे फॅमिली आहे, 10th नंबरची जे हाऊस आहे, त्यांची फॅमिली वेल्दी आहे बिकॉज ऑफ दॅट की ते 10 लाख रुपये प्रति महिना कमवत आहे, राईट. बिलकुल करेक्ट आहे. आता कसं आहे की समजा जर ते लोक 10 लाख रुपये कमवून राहिले तर त्याप्रमाणे ते खर्च पण करत आहे. म्हणजे की कसं आहे की ते त्यांच्या घरामध्ये नवीन पेंट लावत आहे, नवीन टाईल्स लावत आहे, नवीन बाथरूम किंवा नवीन खूप सारे इक्विपमेंट घेत आहे, गाडी घेत आहे किंवा खूप साऱ्या अशा गोष्टी जेणेकरून त्यांचं घर अजून चांगलं दिसून राहिलं आहे. तशाच प्रमाणे 9 8 7 6 5 4 3 अशा प्रमाणे लोक आहे ना, ते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या घराला ते डेव्हलप करत आहे.
बट जो व्यक्ती 1 लाख रुपये कमवून राहिला आहे, सांग बरं ती फॅमिली त्यांच्या घराला किती डेव्हलप करत आहे? ऑब्विसली एका महिन्यात त्यांनी असा विचार केला गेला तर हार्डली त्यांनी जस्ट प्लास्टर केलं फक्त घराला. म्हणजे जो व्यक्ती एका महिन्यात ऑलमोस्ट पूर्ण घराचं पूर्ण कम्प्लीट करत आहे, तोच दुसरा एक व्यक्ती ज्याला 1 लाख रुपये महिना आहे, तो जस्ट फक्त फ्लोरिंग किंवा समथिंग काही ना काही खूप कमी प्रमाणात करत आहे. राईट? तर असं का होत आहे बा? व्हाय? म्हणजे हे 10 लाख रुपये पर मंथ हे या स्पेसिफिक व्यक्तीला का भेटत आहे? व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की हे जे 10व्या नंबरचं जे घर आहे, यांनी अगोदर पासून म्हणजे खूप आधीपासून सुरुवात केली डेव्हलपिंगला. ओके, त्यामुळे ते आज या स्टेजवर आहे जे 10 लाख रुपये कमवत आहे. बट जे बिगिनिंग लेवल म्हणजे 1 लाख रुपये कमवणारा जो व्यक्ती आहे, त्याच्या अगोदरची जे जनरेशन होती त्यांनी कधी पैसा बघितलाच नव्हता. इट वॉज रिअली वर्स कंडिशन. आणि त्यांनी या स्टेज पासून डेव्हलपिंग सुरू केलं आहे. राईट? म्हणजे माझा म्हणण्याचं कळत आहे ना. तर इट वॉज लाईक दॅट की प्रत्येक कंट्रीचा जो डेव्हलपिंग वाला जो चार्ट आहे ना, तो डिफरंट याच्यावर आहे. म्हणजे चायना घे, अमेरिका घे, हे डेव्हलप झालेले आहे किंवा करून पण राहिले आहे. तर यांच्यापाशी ऑलमोस्ट 10 लाख रुपये पर मंथ सॅलरी भेटते. बट जे आफ्रिकन कंट्रीज आहे ते तर जस्ट सुरुवात केली आहे त्यांनी, तर त्यांना 1 लाख रुपये पेमेंट भेटत आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होते की जे 10 लाख रुपये कमवून राहिले आहे त्यांच्यापाशी खूप साऱ्या सुविधा आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे आणि ते आपल्या कंट्रीला अजून जास्त डेव्हलप करत आहे. बट जे आफ्रिकेमधले एखादी छोटीशी कंट्री घे, त्यांच्यापाशी हॅड इनफ पैसाच नाही आहे, तर ते लोकांचं पोट भरेल की नेशनला डेव्हलप करेल? व्हॉट विल दे डू? ओके, आता याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय की याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहे की अमेरिका किंवा चायना घे किंवा समथिंग असे मोठे मोठे कंट्रीज घे, त्या कंट्रीपाशी खूप सारे रिसोर्सेस आहे. म्हणजे नॅचरल गॅसेस रिसोर्सेस, गोल्ड आहे किंवा समथिंग खूप आहे. यांच्यापाशी नाही आहे का? ऑब्विसली नसेल. येस, कारण हे जिओथर्मल गोष्टीसोबत रिलेट करते. म्हणजे कुठे सोनं लागेल किंवा कुठे नॅचरल गॅसेस लागेल वगैरे, हे डिपेंड करते जिओथर्मल. म्हणजे जिथे अगोदर काही एक्सटेन्शन झालं असेल कोणत्या तरी गोष्टीचं, तर तेव्हा त्या साऱ्या गोष्टी होतात. बस समहाऊ आफ्रिकेमध्ये जर या साऱ्या गोष्टी बिलियन्स ऑफ इयर अगोदर झाल्या नसेल, तर त्यामुळे तिथे नव्हतं. तर हे एक रिझन असू शकते का? म्हणजे नॅचरल गोष्टीमुळे ते या रेसमध्ये मागे ठरत आहे. राईट? असंच होत आहे ना. म्हणजे इट जस्ट लाईक आफ्रिकेमधले कंट्रीज डेव्हलप का नाही करत आहे? बिकॉज ऑफ दॅट की त्यांच्यापाशी असे काही रिसोर्सेस अवेलेबल नाही, त्यामुळे ते डेव्हलपिंग इतक्या फास्टली नाही करत आहे. बट याचा अर्थ असा नाही आहे की चायना किंवा अमेरिकेमध्ये खूप सारे रिसोर्सेस आहेत त्यामुळे ते असे करून राहिले. नो, त्यांच्यापाशी रिसोर्सेस आहे, बट इतके पण नाही आहे. जेवढे आहे तेवढे आहे, बट त्यांच्यापाशी इंटेलिजन्स आहे. त्यांना माहित आहे की त्यांचं प्रॉडक्ट कुठे वापरलं जाऊ शकते, कुठे यूज करता येते. त्यांच्यापाशी डोकं आहे आणि ते त्याचा पर्टिक्युलर वापर करतात आणि स्वतःचा डेव्हलप करतात. ओके, यांच्यापाशी ते डोकं नाही आहे. ओके, डेव्हलप करण्यासाठी रिसोर्सेस आणि इंटेलिजन्स दोन्ही गोष्टीचं इम्पॉर्टन्स आहे. समजा जर तुझ्यापाशी ओनली रिसोर्सेस आहे बट तुमच्यापाशी इंटेलिजन्स नाही, तर तुम्ही खड्ड्यात आहात. म्हणजे तुम्ही यू जस्ट लाईक रिली डम्प. बट तुमच्यापाशी रिसोर्सेस आणि इंटेलिजन्स दोन्ही असेल ना, तर ऑब्विसली तुम्ही डेव्हलप करत आहात. ओनली इंटेलिजन्स असणं पण काही मॅटर करत नाही. समजा जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल तर तोही विदाऊट रिसोर्सेस ओनली इंटेलिजन्सचा भरोशावर फ्रॉड करून पण स्वतःला डेव्हलप करू शकतो. बट युजली तो क्राईम मध्ये डिनोट केला जातो, तर तशा प्रमाणे नाही करायचं आहे. म्हणजे आपल्यापाशी ओनली रिसोर्सेस आणि इंटेलिजन्स दोन्ही असणं गरजेचं आहे. आता आफ्रिकेवाल्यांपाशी मानून घे की जिथले काही इंटेलिजन्स आले आणि इंटेलिजन्सनी स्वतःनी एक प्रकारे इंटेलिजन्स आले, त्यांनी इंटेलिजन्स डेव्हलप केलं, बट त्यांच्यापाशी रिसोर्सेस तर नाही.
तर मग ते काय करेल? ओके, तर व्हॉट विल दे डू? युजली रिसोर्सेस अवेलेबल आहे. या म्हणजे रिसोर्सेस फक्त हे नसतात की नॅचरल गॅस रिसोर्सेस किंवा ऑइल भंडार वगैरे. नो, बहुत साऱ्या गोष्टी आहे. आफ्रिका इज अ रिच कंट्री टू एनलार्ज द सन. म्हणजे सूर्याचे किरण आफ्रिकेवर सर्वात जास्त पडतात. इट वॉज अ रिअली बेस्ट कॉन्टिनंट की जिथे लाईट, सूर्याचे जे किरणे आहे ना ते स्ट्रेट पडतात. आणि इट वॉज रिअली ग्रेट प्लेस टू सोलर फार्मिंग, राईट. म्हणजे सोलर फार्म करण्यासाठी हे बहुत फर्टाईल लँड आहे. ऑब्विसली हे एक रिसोर्स आहे. या म्हणजे आपण असं नाही म्हणत आहे की तिथे ऊन आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. ऑब्विसली ऊन हा एक रिसोर्स आहे. येस, कारण रशिया घे किंवा ग्रीनलँड वगैरे घे, इथे जर सूर्याची किरण नाही पडत तर त्या लोकांना माहित आहे की सूर्याचं महत्व काय आहे. बट ज्या लोकांकडे खूप जास्त वाटते त्यांना असं वाटते की अरे यार खूप चिडचिड होत आहे. बट इट इज अ ग्रेट रिसोर्स. ओके, यू हॅव टू अंडरस्टँड. ते याचा वापर कर, याच्यामध्ये इंटेलिजन्स इन्व्हेस्ट कर. नॉट ओनली एक प्रकारे त्यानंतर तुम्ही डेव्हलप करा. आता कसं आहे की इंटेलिजन्स कसं येईल, राईट. हे कसं येईल म्हणजे तिथल्या लोकांना तशाप्रमाणे इन्फ्लुएन्स करणे इम्पॉर्टंट आहे. आता हे कसं होईल, हाऊ इज दिस थिंग वॉज गन हॅपन? तर हे असं होईल की समजा जर एखादा व्यक्ती इथे येत आहे किंवा तिथलाच एखादा व्यक्ती त्याला माहित पडलं की आपल्याला अशाप्रमाणे गोष्टी करता येऊ शकते, तो त्या गोष्टी करेल. आता कसं आहे की हे म्हणणं खूप इझी आहे. म्हणजे मानून घे की एक मुराद नावाचा व्यक्ती आहे जो आफ्रिकेमध्ये राहतो. ओके, आणि त्याला ही कल्पना आली की तो आफ्रिकेमध्ये एका कंट्रीमध्ये राहतो आणि त्याला असं कळलं की आपल्या देशामध्ये ऍव्हरेज टेम्परेचर वॉज लाईक 43 डिग्री सेल्सिअस. या म्हणजे एव्हरी टाइम त्याच्याकडे सूर्याची किरणे राहतात इयरली 43 डिग्री सेल्सिअस. येस, सो इट इज अ फर्टाईल लँड फॉर सोलर फार्मिंग. ओके, आणि त्याला असं कळलं आणि मग त्यांनी मग गव्हर्नमेंटकडे अशी तक्रार केली. ही वॉज लाईक रिली नॉर्मल गेटर, तेवढा जास्त पैसा नव्हता. ओके, बट गव्हर्नमेंटनी त्याचं जे अप्रुव्हल आहे ना ते रिजेक्ट केलं. म्हणजे सोलर फार्मिंगसाठी लागणारे जे काही इक्विपमेंट्स आहे किंवा हे आहे, तर युजली कसं आहे तो त्यांच्या फॅमिलीच्या पूर्ण विरोधात जाऊन म्हणजे समथिंग काही ना काहीतरी डिफरंट करायचं आहे ना, तो ऑब्व्हियसली खूप जणांचा नकार असतो. ओके, हे साऱ्या गोष्टी पार करून तो गव्हर्नमेंटकडे गेला आणि तो अप्रुव्हलसाठी या साऱ्या गोष्टी मागण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला काहीतरी फंड्स हवे आहेत. तर गव्हर्नमेंटनी सरळ हात वर केले, डूड हा आमच्यापाशी पैसे नाही आहे, आम्ही हे करू शकत नाही. तर इंटेलिजन्स सोबत थोडासा पैसा पण, फंडिंग पण इम्पॉर्टंट आहे. इनिशियल फंडिंग. आता हे इनिशियल फंडिंग कोण करेल? मुरादला फंड कोण करेल? राईट, समजा जर गव्हर्नमेंट नाही करत आहे तर दुसरी गव्हर्नमेंट मुरादला फंड करेल का? सांग बरं, सांग. युजली अदर कंट्रीज दुसऱ्या कंट्रीज मध्ये फंड जेव्हा करतात जेव्हा त्यांना स्वतःचा फायदा येतो. म्हणजे की मानून घे की मुरादला ही कल्पना आली. ओके, त्यांनी त्याच्या आफ्रिकेमधल्या त्या कंट्रीजच्या गव्हर्नमेंट ऑफिसरकडे गेला आणि त्यांनी अप्रुव्हलसाठी रिक्वेस्ट मारली. बट रिक्वेस्ट रिजेक्ट झाली. ओके, त्याच्यानंतर काय, मुरादला चायनाकडून फोन आला आणि ते म्हणून राहिले की तुम्हाला तुमची कल्पना मला आवडली. ओके, आणि आम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे. ओके, शर्त हे आहे की इक्विपमेंट आमचे राहील, माणसं आमची राहील, कारीगर आमचा राहील, रोजगार आम्ही आमच्या म्हणजे आम्ही लोकांना आम्ही घेऊन येऊ आणि आम्ही त्यांना रोजगार देऊ. बेसिक लेबरचं कामासाठी तिथल्या लोकांची गरज घेईल, बट ते जोपर्यंत प्रोजेक्ट खतम झाला त्यानंतर ते रोजगार खतम होऊन जाईल त्यांचा. आणि तिथे जे काम करणारे जे एम्प्लॉईज राहील त्यांचा 20-80चा रेशो राहील. म्हणजे 80% एम्प्लॉई हे चायनाचे राहील
आणि 20% एम्प्लॉई हे तुमच्या आफ्रिकेतले राहील. तर अशा वेळेस मुरादपाशी दुसरा कोणता चॉईस राहत नाही. कारण ऑब्विसली समजा जर गव्हर्नमेंटनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला असता तर हे पूर्ण प्रॉपर्टी त्या आफ्रिकन गव्हर्नमेंटची झाली असती, राईट. म्हणजे जेवढा काही रेव्हेन्यू, जेवढा काही टॅक्सेस आहे तो त्या कंट्रीला भेटला असता. बट अशा स्टेजमध्ये काय, त्यांच्या गव्हर्नमेंटनी प्रोजेक्ट रिजेक्ट केल्यामुळे चायना सारखी दुसरी कंट्री येतात आणि त्याच्यावर स्वतःचा इन्फ्लुएन्स गाजवतात. आता त्यामुळे काय होत आहे की त्या प्रोजेक्टचा, ऑब्विसली प्रोजेक्ट वॉज रिअली गुड, त्यामुळे रेव्हेन्यू जनरेट होत आहे, त्यापैकी 80% रेव्हेन्यू चायना घेऊन चालला आणि ओनली 20% रेव्हेन्यू आफ्रिकेमध्ये आहे. म्हणजे प्लांट कुठे आहे, आफ्रिकेमध्ये. कल्पना कुठे इन्व्हेंट झाली, आफ्रिकेमध्ये. जो इन्व्हेंटर कोण आहे तोही आफ्रिकनच आहे. बट पैसे कोण घेऊन चाललाय, चायना, राईट. हे अशा प्रमाणे होतात. ओके. आणि मला हे असं होऊ द्यायचं नाहीये. आता याच्यासाठी काय, कशाप्रमाणे करायचं, म्हणजे समटाइम्स आता मुरादला कोणी ना कोणी तर फंड करायला पाहिजे. ओके. समजा त्याची गव्हर्नमेंट नाही आहे तर दुसरी गव्हर्नमेंटकडे जाईल ना. ओके. तर अशा वेळेस मुरादला तर असं वाटेल ना, ठीक आहे ना, म्हणजे जस्ट लाईक काहीच नसण्यापेक्षा काही ना काहीतरी असलं पाहिजे. सो दॅट इज ओके फॉर हिम. बट आता समजून घे की आता दुनियामध्ये कोणतीच कंट्री अवेलेबल नाही आहे. ओके. एकही कंट्रीज अवेलेबल नाही आहे. ओनली सिंगल कंट्री आहे, वन वर्ल्ड वन नेशन. ओके. आणि याच्यामध्ये मुरादला अशी कल्पना ठरली की आपल्याला सोलर फार्मिंग करायची आहे या कंट्रीमध्ये, म्हणजे या प्लेसवर. ओके. तर आता अशा परिस्थितीमध्ये तो गव्हर्नमेंटकडे जाईल, कोणती, आफ्रिकन गव्हर्नमेंटकडे. आता वन वर्ल्ड वन नेशन मध्ये फंडिंग येते ना, ती फंडिंग ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये सेपरेट होते. म्हणजे की पूर्ण दुनियेचा जीडीपी, म्हणजे मानून घे की पूर्ण दुनियाचा जीडीपी कसा काउंट केला जातो, सगळ्या जीडीपीचा एक ऍव्हरेज व्हॅल्यू काढून एक नॉर्मल जीडीपी काढला जातो. ओके. ग्रॉस डोमेस्टिक जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक पी वरून काहीतरी प्राइस वगैरे समथिंग. ओके, व्हॉटएव्हर. आता समजा जर मानून घे की दुनियामध्ये 100 कंट्रीज आहे आणि पूर्ण दुनियाने रेव्हेन्यू जनरेट केला 100 करोड. तर इथे प्रत्येक कंट्रीला 1-1 करोड जाईल. असं नाही होईल की चायनाने खूप जास्त हे केला तर त्यामुळे चायनाला आपण 25 करोड देऊ, असं नाही. इथे प्रत्येक कंट्रीला एक सेम पॅकेज भेटेल. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हा मुरादला असं वाटेल की हे कल्पना आहे, ओके, तर अशा परिस्थितीमध्ये चायनाचा म्हणजे दुसरी कंट्रीज राहणारच नाही, ऑब्विसली. तर समजा जर दुसऱ्या कंट्रीला असं म्हणजे दुसऱ्या म्हणजे मी प्रॉव्हिन्स घेतो, दुसऱ्या प्रोव्हिन्स राहीलच. प्रोव्हिन्स म्हणजे एक प्रकारे स्टेट. ओके. दुसऱ्या स्टेटचा एखाद्या व्यक्ती त्याला असं वाटेल की अशाप्रमाणे फंडिंग करायचे आहे तर तो फंड करेल. ओके. याच्यामध्ये तो हे नाही लावेल, कारण कसं आहे की आता या परिस्थितीमध्ये टॅक्स लागेल. समजा जर तो दुसरा व्यक्ती समथिंग असं काही करत आहे तर त्याला खूप इझी पडेल की तिथल्याच लोकांसाठी, म्हणजे तिथल्याच लोकांना गॅदर करून त्यांच्याकडूनच ते काम करून घ्यावं. ऑब्विसली म्हणजे याच्यामध्ये 80-20चा रेशो राहील. 80-20चा रेशो नाही, थोडासा कमी राहील. म्हणजे कसं आहे की एखादा व्यक्ती इन्व्हेस्ट करत आहे आणि एखादी दुसरी कंट्री इन्व्हेस्ट करत आहे, याच्यामध्ये खूप फरक पडतो. म्हणजे कसं आहे, एखादा व्यक्ती इन्व्हेस्ट करतो ना तर तो हे बघतो की मी इन्व्हेस्ट केलेला पैसा माझा रिटर्न कसा काही आहे. ओके. आणि त्याच्यावर त्याचे काही पर्सेंटेज पण असतात. ओके. बट एखादी कंट्री जेव्हा इन्व्हेस्ट करतो ना तो त्याच्यामध्ये तो फुल फ्लेजेड देतो, म्हणजे त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की माझे रोजगार पण राहील, माझा रेव्हेन्यू पण राहील, असं राहील तसं राहील. ओके. तर अशा वन वर्ल्ड वन नेशन परिस्थितीमध्ये काय होईल की मुरादला त्याची रिक्वेस्ट लवकर अप्रूव्ह होईल, किंवा तो रिक्वेस्ट टाकेल ना तर खूप सारे असे इन्व्हेस्टर आहेत, त्यांना माहित पडेल की या प्रकारचा हा व्यक्ती आहे, याला असा प्रोजेक्ट करायचा आहे. तर खूप सारे जण लोक तयार पण राहील. त्याच्यापाशी खूप सारे चॉईसेस राहील की मला कोणता इन्व्हेस्टर पाहिजे, त्याच्यापाशी चॉईस राहील. मुरादपाशी इथे काहीच चॉईस नव्हती. ही वॉज लाईक रिअली हेल्पलेस. म्हणजे चायना इन्व्हेस्ट करत आहे, दॅट इज ओके. ओके.
कधी कधी असं पण होईल की काही काही इन्व्हेस्टर आहे ते असे शोधतच राहतात म्हणजे अदर कंट्रीच्या याच्यामध्ये, की यांना असं वाटेल की हा इथे काही ना काही चांगली जागा आहे, आपण याला डेव्हलप करू शकतो. ते जातात तिथे, करतात, डेव्हलप पण करतात, स्वतःही डेव्हलप करतात, तिथल्या सराउंडिंग रोजगार पण डेव्हलप करतात. इट इज गुड, इट इज रिअली नाईस थिंग. आता हा जो मी सिनारिओ मांडला हा बहुत छोटा आहे, बहुत ही छोटा. इट वॉज लाईक 0.01% असं म्हणलं जाईल. इट वॉज लाईक सो मच अपॉर्च्युनिटी क्रिएट होईल जेव्हा पूर्ण दुनिया एकत्र येईल. खूप सारे जॉब्स क्रिएट होईल, ऑब्विसली खूप सारे जॉब जाईल पण, या बट खूप सारे नवीन जॉब्स, इवन 3 times मच बिगर बेटर जॉब येईल. ओके, आपल्याला पूर्ण वर्ल्ड घुमायला भेटेल. इट इज नॉट जस्ट अ वर्ल्ड, जस्ट लाईक एव्हरी सेक्शन ऑफ द प्लॅनेट. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या, म्हणजे असं कुठे निर्बंध राहणार नाही का आपल्याला इथे जायचं आहे तर असं आहे तसं आहे. इट वॉज लाईक कम्प्लीट फ्री, यू कॅन गो. हा, जिथे हे राहील रिस्ट्रिक्ट एरिया राहील फॉर समथिंग रिझन लाईक सायन्स ऑर समथिंग, तर तिथे रिस्ट्रिक्शन राहीलच. येस, आय एम नॉट सेईंग दॅट, बट दुसऱ्या कंट्रीमध्ये जाणं आपल्याला इझिली पॉसिबल होईल. तिसरी गोष्ट आहे, युजली बिलियन्स ऑफ पीपल, सॉरी बिलियन्स ऑफ मनी और फंड इन्व्हेस्ट होतो वेपनमध्ये, बॉर्डर सिक्युरिटीमध्ये, सो मच गोष्टीमध्ये ज्याची गरज आपल्याला नाही आहे. या म्हणजे मी असं म्हणतो की मानून घे की एक प्लेग्राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये एक बॉल आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एक साईडला 11 प्लेअर आहे, दुसऱ्या साईडला 11 प्लेअर आहे. या प्लेअरचं काम आहे की हा बॉल त्यांच्या गोलमध्ये मारणं, या प्लेअरचं काम आहे हा बॉल त्यांच्या गोलमध्ये मारणं. तर यासाठी नाही का सगळेच्या सगळे 11 प्लेअर एकमेकांमागे भिडत आहे त्या बॉलच्या मागे, राईट. बट व्हॉट इफ आपण काय केलं, हा एक खेळ आहे, याला म्हणतात एक प्रकारे सॉकर किंवा फुटबॉल, दॅट इज ओके, एव्हरी वन लाईक्स दॅट. बट जर मानून घे की 11 प्लेअरसाठी स्वतःच 11 फुटबॉल ग्राउंड, 11 गोल, 11 बॉल फॉर इच प्लेअर, तर सांग बरं आपल्याला ते पाहण्यामध्ये इन्थुजियास्टिक राहील का? नाही ना. या बट याच्यामध्ये एक प्रकारे फ्रीडम येईल की ही वॉन्ट्स टू डू एव्हरीथिंग. या ऑब्विसली सिक्युरिटी इज इम्पॉर्टंट, मी असं नाही म्हणत, सिक्युरिटी इज रिअली इम्पॉर्टंट. या बट कसं आहे की सिक्युरिटीच्या नादामध्ये आपण सगळेच जण बॉर्डर सिक्युरिटीला इम्पॉर्टन्स दिला तर इट वॉज नॉट रिअली गुड. कारण आपली जे कंट्री आहे किंवा आपली हे जे लँड आहे हे डिवाइड नाही केली गेली आहे नॅचरली. मग आपण का याला आर्टिफिशियली डिवाइड करण्याचा प्रयत्न करताय? व्हाय? आपण विदाउट बॉर्डर का राहू शकत नाही का? आता तुम्ही असं म्हणाल की समजा जर आपण बॉर्डर्स वगैरे काढले तर माइट बी आतंकवादी राहील किंवा स्मगलिंग होईल किंवा सो मच थिंग्स. ओके, दॅट इज करेक्ट, डेफिनेटली होईल. याच्यासाठी आपले फोर्सेस अवेलेबल आहे ना, याच्यासाठी आपली टास्क फोर्स आहे, स्पेशल फोर्स आहे, सो मच थिंग्स दे ट्रॅक फ्रॉम एनिवेअर. इवन आज सॅटेलाइट्स आहे, ड्रोन्स आहे, जे ट्रॅकिंग करतात, फाइंड आउट करतात. यासाठी आपण त्यांना ऍक्टिव्ह करू, राईट, त्यांना पकडू, त्यांना रिस्ट्रिक्शन नाही राहील कोणत्या एअर स्पेसवर जाऊन राहिलो तर इझिली आपण कोणत्याही आतंकवादी बेसला ट्रॅक करू, त्यांना पकडून घेऊ. इव्हन स्पोर्ट करण्यापेक्षा तिथे जाऊन ग्राउंडवर जाऊन प्रत्येकांची गिरफ्तारी करू, राईट. दॅट इज रिअली गुड वे. ओके, इवन जर आपण बॉर्डर हटवले गेले ना तर इवन आपल्या वर्ल्डमध्ये जेवढे आतंकवादी आहे किंवा जो काही आहे त्याला खतम करू शकतो, किंवा जे आतंकवाद होण्यासाठी जे बहुत इम्पॉर्टंट रिझन आहे त्याला खतम करू शकतो. मी असं नाही म्हणत की आतंकवादीला खतम केलं म्हणजे मी आतंकवादी आहे किंवा आतंकवादीच्या लीडरला खतम केलं म्हणजे आतंकवाद खतम झाला, दॅट इज नॉट. आपल्याला आतंकवाद ज्याच्यामुळे होत आहे ते रिझनला आपण हिट करायला पाहिजे, त्या टार्गेटला हिट करायला पाहिजे, तेव्हाच आपण एक प्रकारे तो आतंकवाद खतम करू शकतो. लेट मी टेल यू हाऊ इज दिस थिंग गोना हॅपन. मी एक सिम्पलचं उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझं नाव आहे जमशेद
मी जम्मू अँड काश्मीर मध्ये राहतोय. माझं वय आहे 28. आणि कसं आहे की युजली मी जिथे राहतो तर त्याच्या आसपास मला माझ्या फॅमिलीला सस्टेन करण्यासाठी नाही का माझ्यापाशी पैसा नाही आहे. युजली माझं ग्रॅज्युएशन झालंय इंजिनिअरिंग मध्ये, बट कसं आहे की मला कोणताच रोजगार भेटला नाही. ओके. युजली लहानपणापासून मी असे आतंकवादी वगैरे यांच्या लोकांसोबत राहिलो आहे. ऑब्व्हियसली मला माहित आहे की ह्या गोष्टीपासून थोडासा प्रॉब्लेम होतो, बट कसं आहे की माझ्यापाशी दुसरा कोणता रिसोर्सेस होता नाही अवेलेबल. ज्या लोकांनी मला ऑफर केलं त्यांनी असं म्हणलं की तुझी ट्रेनिंग राहील आणि ट्रेनिंग झाल्यानंतर तुला स्पेसिफिक कंट्रीज मध्ये जावं लागेल, मिशन्स राहील, तुला याचे पैसे पण भेटेल. माझ्यापाशी दुसरा कोणता चॉईसच राहत नाही. म्हणजे कसं आहे, मी दुनिया बघितलीच नाही, मला इंटरनेट माहित नाही, मला काहीच माहित नाही. येस, हे जस्ट लाईक माझ्यासाठी जे दुनिया आहे ते हार्डली 200 ते 300 किलोमीटरच्या आसपास मध्येच आहे. त्याच्यानंतर कोणतीच दुनिया नाही आहे. ओके, दॅट इज रिअली म्हणजे एक प्रकारे खूप व्हॅलिड रिझन आहे. ओके. तर अशा वेळेस काय होते की मला जो मार्ग दिसतो मला कळत नाही का तो मार्ग चांगला आहे का वाईट आहे. मला असा मार्ग दिसतो ज्याच्यामध्ये मला पैसा भेटत आहे आणि माझी फॅमिली त्या पैशातून सस्टेन करत आहे किंवा खुश राहत आहे. राईट. तर आय विल डू इट. या म्हणजे जे आतंकवाद होण्याचं जे आतंकवादकडे जे लोक जाऊन राहिले याचा मेन रिझन आहे बेरोजगार. आपल्याला त्याला टार्गेटला हिट करायचं आहे. का होत आहे त्याचं पर्टिक्युलर रिझन. ओके. दुसरी गोष्ट, काही काही असे काही लोक आहे जे एखादी रिझन घेऊन आतंकवादीकडे वळतात. म्हणजे समजा घे जस्ट लाईक अफगाणिस्तानमध्ये काही असे पॉलिटिशियन्स आहे किंवा काही असे पॉलिटिशियन्स नाही जस्ट लाईक समथिंग जे आतंकवादीचा हेड असतो ना, तो त्यांच्यापाशी गन्स वगैरे असतात, सो मच थिंग्स. ओके, मी यांच्याबद्दल आता सांगत नाही, बट यांचं असं हे आहे की यांना एक पर्टिक्युलर लँड आहे ना, इथे एक इश्यू भेटला. म्हणजे या लँडमध्ये ही जी नदी आहे ना, या नदीचं पाणी दुसऱ्या कंट्रीला जास्त जाते ऍज कम्पेअर टू अवर कंट्री. राईट. तर अशा परिस्थितीमध्ये काय होतात की त्या लोकांमध्ये एक प्रकारे विद्रोह सुरू होऊन जातो त्यांच्या गव्हर्नमेंटच्या विरोधात. ओके. समज जर वेपन्स वगैरे किंवा बारूद वगैरे भेटलं तर अशा वेळेस लोक जास्त व्हायलन्स होतात आणि व्हायलन्स झाल्यावर ते स्वतःची गव्हर्नमेंट स्थापन करण्याचा प्रयत्न करतात. तर स्वतःची गव्हर्नमेंट मध्ये अशा वेळेस काय होते की अशा वेळेस त्या लोकांचं डोकं बहुत आउट ऑफ थिंकिंग जाते. ते पीस आणि शांततेने विचार करू शकत नाही. ते नेहमी व्हायलेन्सचा विचार करून आपल्या गोष्टीला कशाप्रमाणे साध्य करता येईल याचा प्रयत्न करतात. आणि इन द एंड रिझल्ट असा बनतो की ते एक स्वतःचा एक ग्रुप फॉर्म करतात आणि त्या ग्रुपचं नाव असे समथिंग आतंकवादी, समथिंग लाईक दॅट. ओके. आणि त्यानंतर ते लोक डॉमिनेट करतात दुसऱ्या गव्हर्नमेंटवर किंवा दुसऱ्या इव्हन स्वतःच्या गव्हर्नमेंटवर. आणि समज जर त्याच्यामध्ये लोकांचा सपोर्ट असला तर यावेळेस खूप प्रॉब्लेम होते गव्हर्नमेंटला, त्यांच्या डिसिजन्सला, आणि त्यानंतर मग सो मच थिंग्स. तर हे पण एक रिझन असतात की आतंकवादीला इतके जास्त लोक सपोर्ट पण का करत आहे वगैरे, जे की वाईट गोष्ट आहे. या बट हे त्यांच्या मागे रिझन आहे ना, हे पण एक खूप व्हॅलिड रिझन असते. म्हणजे जे त्यांच्या देशातून चाललेली जी नदी आहे त्याचा जो प्रवाह आहे, हे प्रवाह म्हणजे जो पाण्याचा जो वापर आहे तो अदर कंट्रीज जास्त घेऊन राहिले ऍज कम्पेअर टू देअर कंट्रीज, म्हणजे स्वतःची ओन कंट्रीज. ओके. तो ऑब्व्हियसली प्रॉब्लेम आहे. ओके. बट याच्या वेळेस काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटने. आता कसं आहे की सिंगल गव्हर्नमेंट काम करत नाही. ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट पाशी खूप सारे काम असतात. ते विचार करत नाही की समजा जर असं करायचं का तसं होईल, कसं होईल. गव्हर्नमेंट युजली जे आजकालचे जे गव्हर्नमेंट्स आहे ते ऍक्टिव्ह आहे, सॉरी आजकालचे जे गव्हर्नमेंट्स आहे ते यावेळी विचार करतात की मला समजा जर मी या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केला तर मला लवकरात लवकर माझे पैसे कसे काय भेटन, दॅट्स इट. बट ते समोरचा विचार नाही करत. ऑब्व्हियसली वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसीमध्ये कोणती गव्हर्नमेंटच राहणार नाही. याच्यामध्ये कसं आहे की यांची लोकांची एक गव्हर्नमेंट आहे. समजा जर
इथे जस्ट लाईक 10 लाख किंवा 15 लाख लोकांनी एक सेम अप्रुव्हल सांगितलं की अशा प्रमाणे प्रॉब्लेम आमच्याकडे होत आहे. ओके, हे त्यांनी एक प्रकारे गव्हर्नमेंट तर राहीलच या, बट ते एक प्रकारे मॅसेंजरचं काम करेल. आणि युजली युनायटेड नेशन्स त्यांना फंड करेल किंवा समथिंग लाईक दॅट, किंवा ते पण त्यांच्याकडे लक्ष ठेवेल की दुनियामध्ये पीस तर आहे का नाही या. आणि समजा जर नसेल त्यांच्या मग रिझन पण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करेल. राईट. सो मच थिंग्स हॅपन्ड व्हेन वी युनाइट. या, कारण एकत्र केलेलं काम आहे ना हे नेहमीच चांगलं होतं. आणि समजा जर आपल्याला, कारण मला वाटते की समोर जे आपल्यापाशी ऑब्स्टॅकल्स आहे ते अजून जास्त मोठे, अजून जास्त कठीण आणि अजून जास्त अनबिलेबल आहे. ऑब्विसली आपल्याकडे 2020 मध्ये कोरोना व्हायरस आला. तो कोरोना व्हायरस म्हणजे त्यांनी डिसाईड नाही केलाय की मी याच स्पेसिफिक कंट्रीमध्ये जाईन किंवा याच स्पेसिफिक कंट्रीमध्ये जाईन. नो, ही वॉज स्प्रेड ऑल ओव्हर द वर्ल्ड. त्यांनी माणसाचा विचार नाही केला की कोण अमीर आहे कोण गरीब आहे, त्यांनी सगळ्यांना इन्फेक्टेड केला. या, म्हणजे इन द एंड आपण एक ह्युमन आहे. आपण का कॅटेगराईज करून राहिलो आहे की मी मॅक्सिकन आहे किंवा मी इंडियन आहे किंवा मी असा आहे तसा आहे. नो, इट वॉज नॉट. इट वॉज डेफिनेटली नॉट. या, मग आपण डेव्हलप करण्याच्या मार्गामध्ये का लोकांना कॅटेगराईज करत आहे की या व्यक्तीला 10 लाख रुपये द्यायचे आणि या व्यक्तीला 1 लाख रुपये द्यायचं. राईट. व्हाय? मला असं वाटते की पूर्ण देशामध्ये सगळ्यांनी एक सिंगल फॉर्मेशन मध्ये गेले ना तर पूर्ण देश, पूर्ण प्लॅनेट डेव्हलप होतो इन एव्हरी वेज. बहुत साऱ्या गोष्टीमध्ये पॉप्युलेशन आहे, पोल्युशन आहे, बहुत साऱ्या अशा काही गोष्टी आहेत ज्याला आपण सगळे एकत्र येऊन आपण समजा जर त्याला टार्गेटला हिट केले ना तर आपण सो मच थिंग्स वी कॅन डू, सो मच थिंग्स. येस, कारण या दुनियामध्ये आपण असं नाही म्हणू शकत की ही कंट्री सर्वात जास्त डेव्हलप आहे तर ही वॉज रिली गुड. नो, पार्ट ऑफ देअर थिंग इज गुड, नॉट एव्हरीथिंग इज गुड. मी म्हणतो अमेरिका इज रिली गुड. नो, पार्ट ऑफ थिंग इज गुड, नॉट एव्हरीथिंग इज गुड. सो ट्राय टू मेक एव्हरीथिंग गुड. कारण इंटेलिजन्स आहे किंवा टॅलेंट आहे हे डिसाईड नाही करत की तुम्ही कोणत्या देशातले आहात किंवा कोणत्या वर्ल्डचे आहात किंवा कोणत्या नेशनचे आहात. ओके, मग आपण का डिसाईड करून राहिलो आहे की या व्यक्तीला फंड करायचं आणि या व्यक्तीला फंड नाही करायचं? व्हाय वी आर डुईंग दिस? आपण काय कॅटेगराईज करून राहिलो प्रत्येक लोकांना, आणि का आपण खूप साऱ्या लोकांना दाबून राहिलो किंवा खूप साऱ्या लोकांना ज्यांची गरज पण नाही त्यांना. ट्राय टू थिंक थोडासा वाईडली विचार कर, अंडरस्टँड कर की आपण याच्यामध्ये काय करू शकतो, का नाही करू शकतो. दिस इज दी वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट. हा माझा थॉट्स आहे. शाळेत जर मला असं वाटलं तर मी अशाप्रमाणे स्पीच देईन पण. या, इट वॉज, बट स्पीच देताना थोडस इट जस्ट लाईक थोडस असं वाटलं की आय वॉज लाईक मी खूप चांगल्याने असं बोलू शकतो. सो इट वॉज गुड. प्लीज इट. थँक्यू.